मी नाशिकमधून नाशिक पाठोपाठ नागपुरातही राष्ट्रवादीने आंदोलन केलंय। सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया उल्लेख केल्याने संताप झालाय। काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झालेत। आंदोलकाला पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। 3 ठिकाणची दृश्य आपण पाहतो आहोत। नाशिक, नागपूर आणि मुंबई। गुंगी गुडिया असा उल्लेख काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा केला आणि त्यानंतर राज्यातलं राजकारण पेटू लागलं। राज्यातल्या विविध ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली जातात। 3 ठिकाणची आंदोलनं पाहतो आहोत। नाशिक, नागपूर आणि मुंबई या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जोरदार आंदोलन केलं। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जे आक्षेपार्ह विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे ते कदापि सहन केलं जाणार नाही। ज्यांच्या पक्षाची लीडरशिप सोनिया गांधींसारखे नेते करता, सन्माननीय इंदिरा गांधींसारखे नेत्यांनी केलेले आहे, अशा पक्षाच्या नेत्याला हे विधान शोभेचं नाही। आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार यांच्याबद्दल त्यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुठलेही पदाधिकारी हे सहन करणार नाही। आज आम्ही या चौकात आंदोलन करतो आहे, उद्या त्यांच्या कार्यालयात धडकपणे आंदोलन करू एवढं नक्की। 1 लाख बक्षीस ना, त्याचे जर कपडे फाडले तर 1.5 लाख बक्षीस। त्याला काळं फासून त्याला या रस्त्यावर फिरवलं तर त्याला 1.5 लाख बक्षीस याच गांधीजीच्या पुतळ्यासमोरून आमच्याजवळ घेऊन जा। दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र गुंगी गुडिया या टीकेचं समर्थन केलं। स्त्री पुरुष भेद करणं योग्य नाही।